कागल नगर परिषदेची पहिली विशेष सभा आज श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सविता माने होत्या। मुख्याधिकारी अजय पाटणकर, उपनगराध्यक्ष जयवंत रावण व्यासपीठावर उपस्थित होते। या सभेत 2025-26च्या सुधारित 2026-27चं अंदाजपत्रक सादर करण्यात आलं। करांमधून 7,87,48,500 रुपये, मालमत्तांचं भाडं आणि इतर स्रोतांमधून 1,99,85,000 रुपये, महसुली अनुदान आणि अर्थसहाय्यातून 14,03,40,000 रुपये, संकीर्ण उत्पन्नातून 64,71,000 रुपये अशा महसुली उत्पन्नाचा समावेश आहे। भांडवली उत्पन्नात विशिष्ट योजनांसाठी 61,66,50,000 रुपयांचं अनुदान, 20 लाखांचं कर्ज आणि 19,95,63,000 रुपयांच्या असाधारण उत्पन्नाचा समावेश आहे। खर्चामध्ये आस्थापना खर्च 17,14,70,000 रुपये, प्रशासकीय खर्च 3,22,70,000 रुपये, सार्वजनिक सुरक्षितता 1,86,65,000 रुपये, सार्वजनिक आरोग्य आणि सुखसोयी 6,36,06,000 रुपये तसंच भांडवली अनुदानासाठी 51,47,50,000 रुपये अशा तरतुदी करण्यात आल्यात। सन 2026-27च्या अंदाजपत्रकात 106,19,85,500 रुपयांचं उत्पन्न आणि 86,85,33,000 रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली असून सुमारे 20 कोटी रुपयांच्या या शिल्की अंदाजपत्रकाला सभागृहानं एकमतानं मंजुरी दिली। अंदाजपत्रकावर चर्चा करताना शहरातील शाळांचा दर्जा सुधारण्याबाबत सदस्यांनी सूचना मांडल्या। गटनेता दीपक मगर, सतीश घाडगे, प्रकाश गाडेकर, अरुण गुरव, प्रवीण काळबर, नवल बोते, अमित पिष्टे, पूनम मोरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला। मुख्याधिकारी अजय पाटणकर आणि उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी सूचनांचं स्वागत करून अंमलबजावणीची ग्वाही दिली। नगराध्यक्षा सविता माने यांनी शहराच्या विकास कामांसाठी अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद केल्याचं सांगत नियोजनबद्ध काम करण्याची ग्वाही दिली।